14. Panipat. From the field of his fame, fresh and gory, we carved not a line, we raised not a stone, but we left him alone with his glory. Sea Wolf. अभिनव आणि रक्तांकित अशा त्याच्या यशक्षेत्रातून आम्ही एकही दगड दूर सारला नाही, की त्यात एकही रेघ ओढली नाही. त्याच्या यशाबरोबर त्याला आम्ही एकांतात सोडले. सी वुल्फ. दिल्लीला चाललेल्या ह्या प्रकाराचा मुख्यार्थ मुसलमानांच्याही लक्षात आल्याविना राहिला नाही. मराठ्यांनी आपल्या युवराजाला हिंदुस्थानच्या सम्राटपदाचा अभिषेक केला अशी वार्ता वणव्याप्रमाणे सर्वभर पसरली. ह्या घटनेकडे बोट दाखवून नजीब खान आणि इतर मुसलमान पुढारी आपल्याला वाटत असलेल्या काळजीचे आणि परिस्थितीचा भयंकरपणा मुसलमानांच्या मनात बिंबविण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांचे समर्थन करू लागले. आपण जिला भीत होतो ती हिंदू पदपादशाही, किंबहुना नजीब आणि इतर मुसलमानी धर्मवेड्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मण पदपादशाही प्रत्यक्ष होऊन गेली असा त्यांनी मोठ्याने डांगोरा पिटला. आता पैगंबराशी निष्ठावंत असलेल्या प्रत्येक खऱ्या मुसलमानाने काफिरांच्या सैन्यावर शस्त्रप्रहार केलाच पाहिजे. पण उच्छृंखल भावनांच्या ह्या पुरातही सुजाउद्दौला आणि इतर मुसलमान ह्यांच्यावर नजीब खानाच्या आणि मौलवीच्या महम्मदी धर्माच्या नावाने केलेल्या आव्हानापेक्षा स्वार्थाचाच पगडा अधिक बसला. भोसल्यांसारख्या धर्मवेड्यांचेही डोळे उघडू लागले. अब्दालीचे सर्व सैन्य उघड्या डोळ्यांनी पाहत असताना मराठ्यांनी जे विजय मिळविले आणि ज्या हताशपणाने त्याला ते होऊ द्यावे लागले, त्यांचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन मराठ्यांना पायबंद देण्यासंबंधीच्या अब्दालीच्या सामर्थ्याविषयी त्यांना अविश्वास वाटू लागला. सुजाने तर भाऊंना प्रत्यक्षच पत्र लिहून अब्दालीला मिळण्याविषयी पश्चात्ताप व्यक्त केला. भाऊंनीही त्याला बोलाचालीवर ठेवणे दूरदर्शीपणाचे आहे असे ठरवून आपल्या हस्तकांच्या द्वारा मराठ्यांच्या मनात मोगल बादशाही नष्ट करावयाचे केव्हाच नव्हते. इतकेच नाही तर सुजा जर अब्दालीचा पक्ष सोडित असेल तर शाह आलमला दिल्लीचा बादशाह ते मानावयाला आणि त्याच्या वजिराच्या जागी स्वतः सुजालाच नेमावयाला ते आनंदाने संमत आहेत असे त्याला कळविले. रोहिलेही मागेपुढे करू लागले आणि अब्दालीला सोडून जाण्याची भाषा त्यांच्या तोंडातूनही निघू लागली. सर्वत्र परिस्थिती आपल्या उलट चालली आहे हे पाहून अब्दालीने मराठ्यांशी संधीसाठी बोलाचाली करावयाचे ठरविले आणि करारांविषयी चर्चा करण्यासाठी आपले हस्तक पाठविले. पण अब्दालीच्या मागणीप्रमाणे पंजाबचा प्रांत त्याला परत द्यावयाला भाऊसाहेब सिद्ध होणे शक्य नव्हते. तसेच ह्या पोकळ बोलाचालीने चकून जाऊन लोखंड तापले असताना घणाचा घाव घालण्याची आलेली सुवर्णसंधी घालविण्याची चूकही त्यांच्या हातून होणे शक्य नव्हते. आणि म्हणून संधीविषयी ही अर्धवट बोलणी चाललेली असतानाच त्यांनी उत्तरेकडे चाल करून जावयाचे आणि अब्दालीच्या हातातील अत्यंत बळकट अशा कुंजपुऱ्याच्या स्थानातून त्याला घालवून लावावयाचे असा त्यांनी बेत केला. समंद खानाला बऱ्याच सैन्यासह कुंजपुऱ्याचे रक्षण करण्यासाठी ठेवले होते. नजीबचा धर्मगुरू कुतुबशहाही तिथेच होता. मराठे कुंजपुऱ्यावर चाल करून येत आहेत ही वार्ता त्यांना कळल्याबरोबर कोणाही शत्रूच्या माऱ्यापासून त्याचा बचाव करण्याची त्यांनी पूर्ण व्यवस्था केली. अब्दालीनेही यमुनेच्या दुसऱ्या तीरावरून समंद खानाला आणि कुतुबशहाला वाटेल ती हानी सोसून गड लढविण्याची आज्ञा केली आणि त्याच्या सहाय्यार्थ आपण आणखी पुष्कळ सैन्य पाठवित आहो असे त्यांना आश्वासन दिले. दिल्ली सोडताना आपला कोश पूर्ण भरती करणे भाऊंना अवश्य झाले. गोविंदपंत बुंदेल्याकडून अब्दालीचा दाणापाणी तोडावयाचे, त्याच्या पिछाडीला त्रासून सोडावयाचे आणि सुजा उद्दवल्याच्या आणि रोहिल्यांच्या प्रांतात नेहमी स्वाऱ्या करून गोंधळ उडवून द्यावयाचा हे कार्य तडीस जाईल अशी त्यांची अटकळ होती. पण गोविंदपंतांना ह्या कामांपैकी एकही काम करता आले नाही. बुंदेल्याकडून कोणत्याही रीतीने द्रव्याचा विशेष पुरवठा होणे अशक्य झाल्यावर आपला कोश भरून काढण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाचा भाऊ विचार करू लागले. कारण द्रव्य म्हणजे युद्धाचे बळ. बादशाही सिंहासनावरील लक्षावधी रुपये मूल्याचे भरगच्च चांदीचे छत त्यांच्या दृष्टीला आणण्यात आले. लागलीच ते घणांनी फोडून टाकावे आणि त्याचे नाणे पाडण्यासाठी ते टाकसाळेत पाठवावे अशी आज्ञा त्यांनी सोडली. त्याबरोबर दास मनोवृत्तीच्या आणि शकुनवंती करणाऱ्या लोकांनी काव काव सुरू केली.
ज्यांना हिंदुस्थानचे बादशहा करावयाची प्रत्यक्ष परमेश्वरी इच्छा त्या सर्व शक्तिमान मोगलांच्या बादशाही राजसभेचा अशा रीतीने अपमान करण्यात मराठ्यांनी धर्मबाह्य कृत्य केले असे मानून जाट सुद्धा मराठ्यांच्यावर रुसला असे म्हणतात. हे खरे असेल तर जाटाच्या हेही लक्षात यावयाला पाहिजे होते की दुसऱ्याचे राज्य काही संबंध नसता बळकावण्यासकट सर्व घडलेल्या गोष्टी जर परमेश्वराच्या इच्छेने घडल्या असे समजावयाचे, तर मग निश्चयाने शिवाजीने रायगडावर ज्या सिंहासनाची स्थापना केली आणि ज्याची उभारणी बलात्कार आणि धार्मिक अत्याचार ह्यांच्यावर झालेली नव्हती, तर आत्मसंरक्षण, स्वातंत्र्य आणि आपला कारभार आपण चालवावयाची राष्ट्राची इच्छा ह्या पवित्र तत्वांवर झाली होती, ही गोष्ट आता सिद्ध झालेली होती आणि म्हणून परमेश्वराला तेही संमत होते. पण आग, खंडन आणि धर्मवेडाची आणि अत्याचाराची सर्व भूते बरोबर घेऊन हिंदूंचे राष्ट्रीय जीवन नष्ट करण्यासाठी आणि नूतनच प्रस्थापित झालेल्या हिंदू राज्याचा गळा दाबण्यासाठी औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला, तेव्हा त्याने शिवाजीच्या सिंहासनाचे घणाने तुकडे करून टाकण्यापूर्वी मागेपुढे पाहिले का? तर मग जे मोगलांचे बादशाही सिंहासन, ज्यांच्या दृष्टीने स्वतः जाट सुद्धा सर्व हिंदूंच्याही दृष्टीने केवळ सैतानी सत्तेचे निदर्शक चिन्ह आणि उगमस्थान होते, जे सहस्रावधी हिंदू हुतात्म्यांच्या रक्ताने न्हाऊन निघाले होते, त्यांच्या देवस्थानांच्या, गृहांच्या आणि गृहाग्नींच्या भग्नावशेषावर ज्याची उभारणी केली होती आणि ज्याचे नुसते अस्तित्व म्हणजेच त्यांचे राष्ट्रीय आणि राजकीय दृष्ट्या प्रत्यक्ष निधनच होते, त्यांची त्यांनी अणुभर क्षिती का करावी? औरंगजेबाने आपला लोहदंड हिंदूंच्या राज्याचे सिंहासन फोडून मोडून टाकण्यासाठी उचलला. काळ, भवितव्यता आणि हिंदुस्थानसारख्या संरक्षक देवता ह्यांनी तो घण त्याच्या हातातून ओढून घेतला आणि चमत्कार घडून आज त्या औरंगजेबाचेच बादशाही सिंहासनावरील छतच त्याच्याखाली चूर्ण होऊन पडले. आपल्या सैनिकांची थकलेली वेतने देऊन सदाशिवराव कुंजपुऱ्यावर चाल करून गेले. शिंदे, होळकर आणि विठ्ठल शिवदेव ह्यांनी मारा चढविला. तेथले पठाण सैनिक शूराप्रमाणे लढले. गाव आणि गड दोन्हीही त्यांच्या स्वाभाविक बळकटपणाविषयी प्रसिद्ध होती. पण जेव्हा त्यांच्यावर मारा करण्यासाठी मराठ्यांनी आपल्या उत्कृष्ट तोफा पुढे केल्या, त्यांच्या पाठीशी शिंद्याचे आणि इतर सेनानायकांचे सैन्य उभे झाले, तेव्हा मुसलमानांना पुष्कळ वेळ गड लढविणे अशक्य झाले. मुसलमानांच्या कोटाच्या भिंतीत काही भगदाडे पडताच दत्ताजी गायकवाडने आपल्या हाताखालील तुकडीला त्यातून आत घुसण्याची आज्ञा केली आणि हर हर महादेव अशी प्रचंड गर्जना करीत त्यांच्या सैनिकांनी घोड्यासकट त्या भगदाडातून आत उडी घेतली. युद्ध हातघाईवर आले. सहस्रावधी पठाणांना तलवारीने कंठस्नान घातले, गड जिंकून घेतला. मुसलमानांचा निवास लुटला आणि त्यांच्या शतावधी सैनिकांना बंदिवान करण्यात आले. त्यांचा सेनापतीच स्वतः मराठ्यांच्या ताब्यात सापडला. पूर्वीही एकदा रघुनाथरावाने आपल्या शेवटच्या स्वारीच्या वेळी त्याला बंदिवान धरले होते, पण खंडणी घेऊन सोडून दिले. त्याने मराठ्यांचा एकसारखा विरोध करण्याचे व्रत तसेच चालू ठेवले आणि आता तो पुन्हा त्यांच्या हातात सापडला. युद्ध संपण्याच्या बेतात आले होते अशा वेळी सदाशिवराव शिंद्यांना आणि होळकरांना काही सूचना पाठवित होते आणि जे काम करावयाला त्यांना 3 महिने नाही लागले तरी निदान 3 आठवडे तरी लागतील असा शत्रूचा समज होता, ते काम त्यांनी तितक्या थोड्या दिवसात केले. त्या हिंदू सैनिकांच्या पराक्रमाचे कौतुक करीत उभे होते, इतक्यात 2 महत्वाचे युद्धबंदी हत्तीवर बसवून त्यांच्यासमोर आणले गेले. त्यापैकी एक होता कुंजपुऱ्याचा मुख्याधिकारी पठाण सेनानायक समंद खान आणि दुसरा होता नजीबचा धर्मगुरू, अब्दालीला आणण्याच्या पठाणी कटातील एक अत्यंत चळवळ्या पुढारी आणि शूर दत्ताजीला मरणोन्मुख स्थितीत लाथ मारणारा आणि त्याला काफिर म्हणून भ्याडाप्रमाणे त्याच्यावर अपमानांचा वर्षाव करणारा कुतुबशहा. कुतुबशहाला पाहिल्याबरोबर भाऊंचे मराठी रक्त प्रज्वलित झाले. प्रतिशोध घ्यावयाला सांगणारी दत्ताजीच्या हत्येची स्मृती त्या जागेभोवती घिरट्या घालू लागली. आमच्या मरणोन्मुख दत्ताजींना काफर म्हणून ज्याने लाथ मारली तो नीच तूच का? कुतुबशहाने उत्तर दिले, होय. आमच्या धर्माप्रमाणे मूर्तीपूजकाचा वध करणे आणि त्याला तुच्छतेने काफर लेखणे हे सत्कृत्य समजले जाते. तर मग तू ही कुत्र्याच्या मरणाने मर. भाऊंचे प्रत्युत्तर मिळाले.
तत्काल ते सैनिक अपराध्याला घेऊन गेले आणि त्यांनी त्याचा शिरच्छेद केला. दत्ताजीचा प्रतिशोध घेतला गेला. समंद खानाला तीच शिक्षा भोगावी लागली. नजीब खानाचा जावई आणि इतर नातलग ह्यांच्यासह त्याचे सर्व कुटुंबही बंदिवान होऊन मराठ्यांच्या हातात सापडले. पण कुतुबशहाला जितके कडक शासन मिळाले तितके कडक शासन त्यांना देण्यात आले नाही. युद्ध करीत असता ज्यांना धरण्यात आले होते त्या सर्वांनाच ते शासन दिले असते तरी सरतेपदी अब्दालीला तरी त्या शिक्षेच्या माणुसकीचा प्रश्न उपस्थित करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. कारण त्याच्याकडून आणि त्याच्या सहाय्यार्थ आलेल्या इतर मुसलमानी सरदारांकडून पंजाबात आणि बदन येथे आणि इतर ठिकाणी झालेल्या युद्धात धरल्या गेलेल्या सर्व मराठ्यांची पहिल्याने नाके कापावी आणि नंतर मस्तके उडवून आपल्या शिबिकेपुढे युद्धाचे जयचिन्ह म्हणून त्यांचा विद्रूप ढीग रचावा अशा प्रकारची रानटी अत्याचाराची कृत्ये झाली होती. ह्याच रानटी प्रकारचे मराठ्यांनाही अनुकरण करता आले असते, पण त्यांनी केव्हाही तसे केले नाही. तसेच मुसलमानांच्या अब्दालींनी, औरंगजेबांनी आणि नादिरांनी धर्माची आज्ञा म्हणून ज्याप्रमाणे केले त्याप्रमाणे मशिदी पाडण्यात, कुराणे जाळण्यात किंवा पवित्र क्षेत्रांच्या जागी इतर भ्रष्टाचार करण्यात मराठ्यांनी प्रसिद्धीही मिळवली नाही. कुंजपुऱ्याचे पतन हा अब्दालीच्या प्रतिष्ठेवर बसलेला दुसरा भयंकर आघात. ह्यावेळी मराठ्यांनी त्याच्या जवळजवळ 10 सहस्र सैन्याचा पुरा मोड केला आणि त्याच्या अगदी दृष्टीसमोर त्यांनी विजयादशमीचा महोत्सव सैनिक समारंभाने आणि अत्यंत उत्साहाने साजरा केला. अब्दाली हा कसलेला सेनापती होता आणि लवकरच वाटेल ती हानी सहन करून आणि एखादे विलक्षण धाडसाचे कृत्य करून नाव मिळविले नाही तर आपले कार्य बुडाले हे त्याने ओळखले. त्याने लागलीच वाटेल ते करून यमुना उतरवून जावयाचे आणि मराठ्यांच्या कुंजपुऱ्यातील सैन्याचा त्यांच्या दिल्लीच्या आधारस्थानापासून संबंध तोडावयाचा असा बेत केला. त्याला त्यात यश आले आणि त्याने बागपतला यमुना उतरून आपले 1,00,000 सैनिकांचे प्रचंड दळ कुंजपूरचे मराठी सैन्य आणि दिल्ली येथील मराठ्यांचे सैन्य ह्यांच्यामध्ये पाचरीप्रमाणे बसवले. त्याचा आणखी एक डाव अनायासेच साधला आणि त्यामुळेच एकंदरीत त्याच्या सर्व सैनिक बळापेक्षा त्याला अधिक लाभ झाला. बागपतला यमुना उतरल्याने इकडे मराठ्यांचा दक्षिणेशी संबंध तुटला आणि त्याचा मात्र सुजा उद्दवल्याच्या आणि रोहिल्यांच्या प्रदेशांशी संबंध सुरक्षित राहिला. पण हे सुद्धा त्याच्या स्वतःच्या हालचालीने इतके साधता आले नाही, तर सदाशिवराव भाऊंनी सांगितल्याप्रमाणे गोविंद पंताला अब्दालीचे दाणापाणी मारता आले नाही, त्यामुळे अनायासे साधले. मराठेही आपल्याशी तोंड द्यावयाला पूर्णपणे सिद्ध आहेत असे अब्दालीला आढळून आले. त्याने बागपतला यमुना उतरून येण्यात यश मिळविले नाही, तोच भाऊसाहेब कुरुक्षेत्राच्या प्रसिद्ध रणभूमीवर त्याला गाठावे ह्या उद्देशाने पुढे चालून आले आणि त्यांनी पानपतला तळ दिला. गोविंदपंत बुंदेले आणि गोपाळ गणेश ह्यांनी आपल्यावर सोपवलेला कार्यभार बरोबर पार पाडला आणि अब्दालीचे दाणापाणी तोडून त्याच्या पिछाडीला ते नेहमी त्रास देत राहिले म्हणजे झाले. मग आपण अब्दालीच्या निवडीच्या रणभूमीवर सुद्धा त्याला पार चुरडून टाकू असा मराठ्यांचा विश्वास होता. पण गोविंदपंताला आपल्यावर सोपवलेले काम मुळीच करून दाखवता आले नाही. निकराच्या आज्ञा, धाक इत्यादी सर्व मार्गांचा भाऊंनी अवलंब केला, पण गोविंदपंताने आपल्याला करता येईल तितकी देखील धडपड केली नाही. जाट मराठ्यांना ह्याच्या आधीच सोडून गेला होता आणि आपल्या भरतपूर राजधानीतून सुरक्षित स्थळाहून तो चाललेल्या प्रकाराचे अवलोकन करीत होता. तरीही त्याच्या वतीने हे लक्षात ठेवणे अवश्य आहे की त्याने मधून मराठ्यांना सामुग्रीचा पुरवठा केला. पण रजपुतांची तितकेही करावयाची सिद्धता नव्हती. मराठ्यांशी उघड 2 हात करावयाचे त्यापैकी एकाचेही धैर्य नव्हते. मात्र त्यांच्यापैकी पुष्कळांची मराठ्यांचा पुरा मोड व्हावा अशी इच्छा होती. ह्या राजांची ही आत्मघातकी इच्छा कोठपर्यंत परिपूर्ण झाली हे पुढच्या इतिहासावरून दृष्टोत्पत्तीस येईलच. अशा रीतीने दोघेही प्रतिपक्षी एकमेकांचा मुळाशी संबंध तोडून टाकावयाचा आणि शत्रूला उपासमारीने जर्जर करून मग त्याच्याशी युद्ध करावयाचे अशासाठी अतिशय प्रयत्न करीत होते. तरी जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी अब्दालीपेक्षा उपासमारीची पाळी मराठ्यांवरच अधिक आलेली दिसू लागली. सरतेशेवटी 22 नोव्हेंबर 1760 या दिनी जनकोजी शिंद्यांनी बाहेर पडून मुसलमानांच्या सैन्यावर मारा चढविला. सर्व रणक्षेत्रभर घनघोर युद्ध चालू झाले.
त्या तरुण मराठी सेनापतीच्या आणि त्याच्या कसलेल्या सैनिकांच्या पराक्रमापुढे अधिक वेळ तग न धरवल्यामुळे मुसलमान संध्याकाळच्या वेळी मागे हटले आणि मराठ्यांनी त्यांना मार देत त्यांचा त्यांच्या शिबिरापर्यंत पाठलाग केला. त्या दिवशी काळोख त्यांच्या सहाय्याला आल्याने पूर्ण अपयशाच्या प्रसंगातून ते वाचले. मराठ्यांनी आपल्या विजयी वीरांचे ते परत आल्याबरोबर सैनिक सन्मानाने स्वागत केले. ह्या पराभवाच्या योगाने आपल्या सैनिकांच्या आणि लोकांच्या मनावर झालेला भीतीचा परिणाम दूर करण्यासाठी अब्दालीने ह्यानंतर एक पंधरवड्याने संध्याकाळच्या प्रसंगी बाहेर पडावयाचे आणि रात्र झाल्याबरोबर काळोखाचे सहाय्य घेऊन मराठ्यांच्या मध्यावर मारा करावयाचा अशी आपल्या निवडक तुकड्यांना आज्ञा दिली. पण ते ह्या बेताने पुढे जातात ते बळवंतराव मेहेंदळ्यांनी आधीच आपल्यावर मात केली आहे आणि ते 20,000 निवडक सैन्य घेऊन आपल्याशी युद्ध करावयाला सिद्ध होऊन आलेले आहेत असे आढळून येऊन ते चकित होऊन गेले. लागलीच पठाणांनी मराठ्यांवर तोफा डागावयाला प्रारंभ केला. मराठ्यांनी आपला तोफखाना बरोबर आणला नव्हता, त्यामुळे त्यांचा अतिशय नाश होऊ लागला. लवकरच मराठे कच खाणार असे दिसू लागले. त्या सरशी विजेप्रमाणे त्यांचा सेनापती घोडा फेकीत आला. आपल्या भगव्या झेंड्याच्या कीर्तीला कलंक लावू नका म्हणून त्याने त्यांना बजावले. त्यांच्यात उत्साह भरून पुन्हा त्यांना सावरले आणि आपली नग्न तरवार वर करून मुसलमानांवर एकदम तुटून पडावयाला त्यांना आज्ञा केली. मराठी घोडेस्वार घोडे चौखूर उडवीत शत्रूवर जाऊन पडले. त्यांच्या तोफा त्यांनी बंद पाडल्या आणि शत्रूंशी हातघाई करायला प्रारंभ केला. त्यांचा शूर सेनापती बळवंतराव मेहेंदळे हा सर्वांच्या अग्रभागी होता. त्यावेळी झालेल्या घनचक्कर संग्रामात एक गोळी बळवंतरावांना लागली आणि मृत होऊन ते रणांगणावर पडले. हे पाहताच त्यांचे मस्तक कापून विजयाने निवासात घेऊन जाण्यासाठी मुसलमानांनी त्यांच्या शवावर उडी घेतली, पण त्यांच्या उगारलेल्या तरवारी आणि आपल्या प्रिय सेनापतीचे शव यांच्यामध्ये निंबाळकराने धावून आपला देह दिला आणि प्राणघातक व्रण होत असतानाही मराठ्यांनी येऊन शत्रूपासून शवाची सुटका करीपर्यंत त्यावर आपल्या देहाचे आवरण घातले. इतक्या वेळात सहस्रावधी पठाण मारले गेले होते आणि अधिक टिकाव धरणे कठीण आहे हे मुसलमानांच्या अनुभवाला येऊन गेले होते. त्यांनी कच खाल्ली आणि मराठ्यांचा चांगला मार बसताच पाठ फिरवून तळाची वाट धरली. मराठ्यांच्या मध्य भागासमोर रणभूमीवर मुसलमानांच्या सहस्रावधी प्रेतांचा ढीग पडला होता. मराठ्यांनी मिळवलेला विजय मोठा होता, पण त्यांनी तो मिळवण्यासाठी दिलेला सेनापतीही तितकाच मोठा होता. त्यांनी अत्यंत प्रेमभावाने बळवंतरावांचे प्रेत आपल्या शिबिरात नेले आणि तेथे त्या मृतदेहाला सर्व सैनिकांनी सामरिक अभिवादन केले. ह्या हानीमुळे भाऊंना सर्वात अधिक वाईट वाटले आणि प्रेतयात्रेबरोबर ते जातीने उपस्थित राहिले. तशात वीरश्रेष्ठ बळवंतरावांच्या इतक्याच श्रेष्ठ वीरपत्नीने चितारोहण करून नवऱ्याच्या शवाबरोबर सती जावयाचा निश्चय केला. स्वतः भाऊसाहेबांनी पुष्कळ परींनी समजावून पाहिले, पण तिचा निश्चय ढळला नाही. आपल्या मृत सेनापतीला शेवटचे प्रेमाचे अभिवादन करण्यासाठी सर्व सैनिक बाहेर आले. त्या विख्यात मृत वीराला आणि आपल्या मृत पतीचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन त्याला कवटाळीत अग्निज्वालांचे पांघरुण घेऊन बसलेल्या त्या महाराष्ट्र कन्यकेच्या सतीत्वाला शतशः प्रणाम करीत सहस्रावधी लोक त्या चितेच्या भोवती आदरपूर्वक उभे राहिले. येणेप्रमाणे अब्दालीने 2 समरप्रसंग केले आणि दोहोतही त्याला मार खावा लागला. पण त्यांचा मराठ्यांपुढच्या उपासमारीचा प्रश्न सोडविण्यात काही उपयोग झाला नाही. गोविंदपंतांनी इतक्या टोचणीनंतर आता हालचाल करण्याला आणि अब्दालीचे दाणापाणी वाटेत मारायला प्रारंभ केला होता हे खरे, पण आता ह्या वरातीमागून घोड्याचा विशेष उपयोग होण्यासारखा नव्हता आणि हा उपक्रमही पुष्कळ दिवस चालला नाही. आताई खानाने कपटाने मराठ्यांचीच ध्वजा उभी करून 10,000 पठाणांसह गोविंदपंतांवर मारा केला. होळकरांची युद्धध्वजा पाहून मराठ्यांना हे मराठेच आहेत असे शत्रूंनी प्रत्यक्ष तरवार चालवायला प्रारंभ करीपर्यंत वाटले. शेवटी गोविंदपंत सुद्धा मारले गेले. त्यांनी 4 महिन्यांपूर्वी भाऊंच्या जेव्हा एवढ्या काकुळतीने आज्ञावर आज्ञा येत होत्या, त्यावेळी प्राणाची क्षिती बाळगली नसती तर बहुधा त्यांचा आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या राष्ट्राचाही विनाश टळला असता. पण आता ते प्राण घालवून बसले. पठाणांनी गोविंदपंतांचे शिर कापून नेले आणि ते शिर नि त्याबरोबर लढाईच्या वाक्यांनी भरलेले एक पत्र असे सदाशिवरावांकडे पाठवून देऊन अब्दालीने आपली माणुसकी दाखवून दिली.
पण सामरिक दृष्टीने पाहता अद्यापही अब्दालीचा पुरा पराभव करणे अगदी शक्य होते. कारण त्याने एवढी कडेकोट व्यवस्था ठेवली असतानाही पानपतावर मराठे अशा अडचणीत सापडले आहेत, ही वार्ता दक्षिणेत जाऊन पोचली होती आणि बाळाजी जवळपास 50,000 सैनिकांचे दुसरे प्रचंड सैन्य समवेत घेऊन आपल्या लोकांच्या सहाय्यासाठी निघाले होते. मराठ्यांना पानपतावर जर असाच 1 महिना आणखी तग धरता आला असता, तर ह्या दोन्ही सैन्यांमध्ये अब्दालीची नुसती दामटी वळली गेली असती. पण उपासमारीचा प्रश्न कसा सोडवायचा? चारा न मिळाल्यामुळे शतावधी ओझ्याचे पशु आणि बैठकीचे घोडेसुद्धा पटापट मरू लागले. त्यांच्या सडलेल्या प्रेतांच्या घाणीने सबंध सैन्यात उपासमारी इतकीच प्राणघातक रोगाची साथ पसरते की काय अशी धास्ती वाटू लागली. हे टाळावयाला अवेळी होत असले तरी एकदम युद्धाला निघावयाचे हा एकच मार्ग होता. मराठ्यांचे शूर सैनिक भाऊंच्या शिबिराच्या समोर प्रतिदिनी गोळा होऊन अत्यंत काकुळतेने आमची अशा रीतीने येथे कुचंबणा आणि उपासमार करण्यापेक्षा आम्हाला समरभूमीत लढून मृत्यूला तोंड द्यावयाची संधी द्या, असे विनवू लागले. पण ह्या उपासमारीतून सुटावयाला आणखी एक मार्ग होता. आपल्या पूर्वजांच्या कितीक पिढ्या ज्या हिंदू कार्यासाठी जगल्या, कार्य करीत राहिल्या आणि मरण पावल्या, ते कार्य नेहमीकरिता सोडून द्यावयाचे. पण तसे करावयाला आणि अब्दालीला हिंदुस्थानचा सम्राट मान्य करून आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा बळी द्यावयाला मराठे सिद्ध होते काय? नव्हते, कधीच नव्हते. एकही मराठा तसे करावयाला संमती देणार नाही. त्यापेक्षा उपासमारीने आणि आपत्तीने ते इतके पीडले असले तरी शत्रूंच्या सेना समुद्राशी धडक देतील आणि शत्रूला सन्मुख गाठून अशा रीतीने रणांगण झुंजवितील की त्या योगाने स्वतः यश मिळविणे जरी त्यांना शक्य झाले नाही, तरी शत्रूला मिळालेल्या यशाचा त्याला यत्किंचितही लाभ होणार नाही. अशा दृढनिश्चयाच्या मराठ्यांच्या शिरोभागी काहीही होवो, शरण जावयाचे नाही. आपल्या लोकांच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला यत्किंचितही उणेपणा येईल असे काहीही करावयाचे नाही, तर वाईटाहून वाईट प्रसंग आल्यास यश नाही तर नाही असा पराभवच मिळवायचा की जो कित्येक यशांपेक्षाही भावी पिढ्यांना राष्ट्रगौरव, स्वाभिमान आणि स्फूर्ती ह्यांच्या अक्षय उगमस्थानाप्रमाणे उपयोगी पडेल अशा निर्भय दृढनिश्चयाने स्वतः भाऊ उभे होते. घाईघाईने सेनानायकांची मंत्रसभा बोलावण्यात आली. तेथे असे ठरले की युद्धाच्या पूर्ण सिद्धतेने बाहेर पडावयाचे आणि दिल्लीस निघून जावयाचे. जर अब्दालीने विरोध केलाच तर त्यावर मारा चढवायचा, त्याची फळी फोडावयाची आणि युद्ध करीत आपला मार्ग काढावयाचा. हा जर निश्चितच होता. त्यांना जाऊ देऊन ही संधी घालवणारा मनुष्य अब्दाली नव्हता. सहस्रावधी वीर हरिभक्तांचे ते सैन्य प्रसिद्ध जरीपटक्याच्या आपल्या राष्ट्राच्या भगव्या झेंड्याच्या भोवती गोळा झाले. लवकरच पुढे काय करावयाचे ह्या संबंधात पुढाऱ्यांच्या बैठकीत झालेला निर्णय सर्वांना कळविण्यासाठी त्यांचे मुख्य सेनापती सदाशिवराव भाऊ उभे राहिले. शत्रूशी निर्णायक युद्ध करावयाचा आपल्या पुढाऱ्यांनी निश्चय केला आहे असे ऐकल्याबरोबर त्या सशस्त्र सैन्याच्या विस्तीर्ण समूहाने प्रचंड गर्जना करून आपली संमती दाखविली. कशा रीतीने वागावयाचे हे सर्वांना सांगण्यात आले. त्यानंतर त्या अत्यंत श्रेष्ठ सेनापतींनी आपल्या सैनिकांच्या भावना उचंबळून सोडणारे भाषण केले. ते ज्या थोर राष्ट्रीय ध्वजेखाली उभे होते, तिच्याकडे बोट दाखवून मूक वक्तृत्वाने त्याच्या अत्यंत यशपूर्ण इतिहासाचे आरंभापासून वर्णन केले. श्री रामदासांनी तो भगवा झेंडा स्वधर्म राज्याच्या, हिंदू पदपादशाहीच्या महत् कार्याचे नेहमी स्मरण राहावे म्हणून शिवाजी महाराजांच्या कसा स्वाधीन केला. त्यांच्या वाडवडिलांनी रणशय्येवर देह ठेवून चिरंजीव झालेल्या त्यांच्या स्वर्गस्थ पूर्वजांनी त्याला विजयावर विजय कसे मिळवून दिले आणि अटकपासून कटकपर्यंत आणि समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत सर्व हिंदुस्थान त्याच्या पताकेखाली कसे आणले. हिंदू जगताच्या शत्रूंनी त्यापुढे मस्तके तरी कशी वाकविली किंवा मार तरी कसा खाल्ला, हा सर्व वृत्तांत त्यांनी निवेदन केला. तेव्हा आता ती राष्ट्रीय ध्वजा ते शत्रूच्या स्वाधीन करणार की शत्रूपुढे नम्र करणार? का ती ज्या महत्कार्याचे एक निदर्शक आहे
त्या कार्याच्या रक्षणासाठी मारीत मारीत मरणार. 100 सहस्र सैनिकांच्या कंठातून हर हर महादेव अशी गर्जना उठली आणि आपल्या तरवारी उपसून त्यांनी त्या राष्ट्रीय ध्वजाशी, त्या ध्वजेने निदर्शित केलेल्या महत् कार्याशी आणि ज्याने त्यांना आत्तापर्यंत विजयावर विजय मिळवून दिले होते, त्या आपल्या सेनापतीशी एकनिष्ठ राहू अशी शपथ घेतली. दिनांक 14 जानेवारी 1761च्या सकाळी उजाडताच युद्धाच्या पूर्ण सज्जतेने मराठे आपल्या शिबिरातून बाहेर पडले. मध्यभागी स्वतः भाऊ आणि विश्वासराव होते. त्यांच्या उजव्या हाताला आपापले सैन्य घेऊन मल्हारराव होळकर आणि जनकोजी शिंदे उभे होते आणि डाव्या बाजूचे आधिपत्य दमाजी गायकवाड, यशवंतराव पवार, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव आणि समशेर बहाद्दर ह्यांच्याकडे होते. मराठ्यांनी आपला उत्कृष्ट तोफखाना सर्व सैन्याच्या अग्रभागी ठेवला होता. अशा रीतीने बळकट व्यूह करून मराठ्यांनी आपला सेनानिवास सोडला. लागलीच शतावधी रणदुंदुभींनी, रणकर्कश तुतार्यांनी आणि युद्धशृंगांनी उच्च स्वराने मराठ्यांचे प्रस्थान निनादित केले. मराठे तळ सोडून चालून येत आहेत हे अब्दालीला कळताच तोही त्यांच्याशी सामना देण्यासाठी बाहेर आला. त्याच्या सैन्याच्या मध्यभागी त्याचा वजीर शहानवाज खान होता. उजव्या अंगाला रोहिले होते आणि डाव्या अंगाला नजीब खान निसुजा उद्दौला होते. अब्दालीनेही आपला तोफखाना आपल्या सैन्याच्या पुढे ठेविला होता. लवकरच दोन्ही दळांची गाठ पडली. तोफांनी आपल्या नृशंस कृत्याला प्रारंभ केला. दोन्ही सैन्यांच्या हालचालींनी धुळीचे प्रचंड लोट उठले आणि त्यात तोफांच्या धुरांची भर पडून आकाश कृष्णवर्ण दिसू लागले. सूर्योदय होऊन बराच वेळ झाला तरी सूर्याचे दर्शनही होईना. काही वेळाने एकमेकांना विरुद्ध सैन्य स्पष्ट दिसू लागताच यशवंतराव पवार आणि विठ्ठल शिवदेव ह्यांनी पहिला मारा चढविला. रणधुमाळीला प्रारंभ झाला. मराठ्यांच्या घोडेस्वारांनी आपल्या एका माऱ्याने रोहिल्यांना परतावयाला भाग पाडले आणि त्यांचे 8,000हून अधिक सैनिक मारून काढले. ह्या त्वेषाच्या माऱ्यापुढे शत्रूच्या उजवीकडील सैन्याने कच खाल्ली आणि ते मागे परतले. स्वतः भाऊराव आणि शूर विश्वासराव ह्यांनी तर शत्रूच्या मध्यावर इतक्या बळाने मारा केला की तिथे दोन्ही सैन्ये हातघाईवर येऊन एकमेकांना कापून काढू लागली. पठाण काही तुच्छ प्रतिस्पर्धी नव्हते. इकडे भाऊंसारख्या रणधुरंधराच्या आणि विश्वासरावांसारख्या प्रिय युवराजांच्या हाताखालील मराठे एक रेसभरही मागे होणे शक्य नव्हते. 1 घंटाभर भयंकर युद्ध झाल्यावर भाऊंनी आणि विश्वासरावांनी स्वतः वजिराच्या हाताखालील पठाणी सैन्याची लोखंडी फळी फोडली. सहस्रावधी पठाण रणभूमीवर मृत होऊन पडले. वजिराचा मुलगा कापला गेला आणि स्वतः वजीर घोडा मेल्यामुळे पायउतार झाला. मुसलमानांच्या मध्य भागाने माघार घेतली. शत्रूला त्याच्या एक स्थानावरून घालवून लावीत भाऊ आणि विश्वासराव पुढे चालले हे पाहून नजीब खान वजिराच्या बचावाला धावला. पण त्याचा पाठलाग करीतच शूर जनकोजीही आपल्या कसलेल्या सैनिकांना घेऊन भाऊंची बाजू बळकट करण्यासाठी आले. त्यावेळच्या युद्धाचा भयंकरपणा काय पाहावयाचा. सर्व आघाडीभर वीरांशी वीर भिडून भारतीय द्वंद्वे होऊ लागली. आपल्या मध्यभागातील उजवीकडील आणि डावीकडील पथकांनी म्हणजे सर्वच सैन्याने माघार घेतली आणि ती प्रतिरोध सोडून देऊन पलायन करण्याच्या बेतात आली आहेत हे अब्दालीच्या स्पष्ट निदर्शनाला आले. इतक्यात त्याच्या सैन्याचा काही भाग पळूसुद्धा लागला. पण तरीही तो न कचरता तसाच उभा होता. आपली जागा सोडून जो पळून जावयाचा प्रयत्न करील त्याला कापून काढावयाची त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली. सूर्योदयानंतर 2-2.5 घटकांच्या आतच युद्धाला प्रारंभ झाला होता. तेव्हापासून तो घनघोर संग्राम सारखा चालला होता. 3रा प्रहर संपत आला. 2 वाजून गेले, पण मराठी सैनिकांना क्षणाची विश्रांती कशी ती अद्यापि मिळाली नव्हती. रणभूमी रक्ताच्या नद्यांनी अक्षरशः धुवून निघाली असून सैनिकांच्या कण्हण्याचे आणि आरोळ्यांचे ध्वनी उठून रणदुंदुभींच्या, तुतार्यांच्या, तोफांच्या आणि वीरांच्या युद्धगर्जनांच्या ध्वनीमध्ये एकरूप होऊन मिसळून गेले. 3ऱ्या प्रहरचे 2 वाजून गेले. मराठ्यांच्या अटीतटीच्या विरोधाने आणि पराक्रमाने शेवटी मुसलमानी सैन्य पूर्ण जर्जर झाले. अब्दाली इतका कसलेला सेनानायक, पण त्यालाही काळजी वाटावयाला लागून तो रणांगण सोडावे
आणि यमुना उतरून परतीराचा आश्रय घ्यावा असा विचार करू लागला. पण अत्यंत शहाणपणा करून त्याने आपल्या सेनेपैकी 10 सहस्र सैनिक आपल्याजवळ राखून ठेवले होते. त्यांचा उपयोग करावयाची असली तर हीच वेळ आहे असे ओळखून त्याने त्यांना भाऊ साहेबांवर तुटून पडावयाची आज्ञा केली. हे नवीन दमाचे सैन्य विजेच्या वेगाने दिवसभर युद्ध करून श्रमलेल्या मराठी सैन्यावर जाऊन पडले. पण सकाळपासून थकून गेले असताही भाऊ आणि त्यांचे शूर मराठे गडी क्षणमात्रही कचरले नाहीत. त्यांची पहिली धडक आणि नव्या दमाचा मारा मराठ्यांनी तरीही सहन केला. मराठ्यांनी युद्ध जिंकल्यासारखेच आहे असे पुन्हा एकदा स्पष्ट दिसू लागले. अब्दालीकडून आपला शेवटचा डावही टाकून झाला होता. पण इतक्यातच जणू मृत्यूची दूतिका होऊन एक गोळी सूं सूं करीत आली, ती मराठ्यांच्या वीर्यशाली राजपुत्राला मरमी लागली आणि विद्ध होऊन विश्वासराव अंबारीत पडले. अतिशय शूर आणि तितकाच सुंदर मराठ्यांचा युवराज, महाराष्ट्राची आशा, प्राणघातक व्रण लागून मृत्यूशय्येवर पहुडला. भाऊ आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत, आज्ञा सोडीत, शस्त्रप्रहार करीत आणि जगाने तोपर्यंत क्वचितच अवलोकन केले असेल असे रोमहर्षक युद्ध चालवीत जेथे होते तेथे ही वार्ता त्यांच्या कानावर येऊन आदळली. वार्ता ऐकल्याबरोबर आकाशातून वज्रपात झाला असे भाऊंना वाटले. मराठ्यांचे सेनापती तसेच आपल्या लाडक्या पुतण्याकडे धावले आणि प्राणघातक व्रणांनी विद्ध होऊन राजेशाही हौद्यात आपल्या रक्तात लोळत पडलेल्या मराठ्यांच्या युवराजांना त्यांनी पाहिले. ते दृश्य पाहून उदगीरच्या विजेत्याचे वज्र हृदयही क्षणभर फाटून गेले आणि त्यांच्या गालावरून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला. त्यांचा कंठ दाटून येऊन स्वर गदगद झाला. विश्वास, विश्वास म्हणून त्यांनी हाका मारल्या. मरणोन्मुख युवराजांनी आपले नेत्र उघडले आणि वीरवाणीने शब्द उच्चारले, काका, आता माझ्यापाशी का घुटमळता? सेनापती सन्निध नसला तर युद्ध आपल्या विरुद्ध जाईल. महाराष्ट्राच्या त्या शूर आणि तरुण राजपुत्राला मरणाच्या वेदनाही आपल्या कर्तव्याचा विसर पाडू शकल्या नाहीत. अद्यापही त्यांच्या मनात युद्धाचाच विचार प्रामुख्याने होता आणि आपण मेलो तरी आपल्या सैन्याने ते जिंकलेच पाहिजे हीच त्यांना तळमळ होती. त्यांच्या शब्दांनी पुन्हा वीरवृत्ती जागृत झाली आणि भाऊ भानावर आले. त्यांनी उद्गार काढले, प्रभूची इच्छा, आता शत्रूचा समाचार आमचा आम्हीच घेणार. असे म्हणून त्यांनी आपला घोडा उडवला आणि आपल्या वीर सैनिकांना पुन्हा एकदा धीर देऊन एकत्र केले. अद्यापही निष्ठावंत आणि जीवावर उदार झालेले सैनिक युद्ध करीतच होते आणि विजयलक्ष्मीची अजूनही मराठ्यांवरच कृपादृष्टी होती. पण तितक्यात विश्वासरावांच्या निधनाची वार्ता वणव्यासारखी मराठी सैनिकात पसरली. आधीच ते थकून गेले होते. साहजिकच ह्या वार्तेचा त्यांच्यावर भयंकर परिणाम झाला. इतक्यात आणखी एक आपत्ती कोसळली. 1-2 महिन्यापूर्वीच 2000 पठाण अब्दालीला सोडून आले होते आणि विठ्ठल शिवदेवांच्या सैन्यात त्यांना भरती करण्यात आले होते. शत्रूकडील पठाणांनी त्यांचा घोटाळा होऊ नये आणि ते वेगळे दिसावे म्हणून त्यांना डोक्याभोवती गुंडाळावयाला भगवी फडकी दिली होती. बहुधा आधीच ठरलेल्या कराराप्रमाणे त्यांनी एकाएकी आपले भगवे पट्टे फेकून दिले आणि विश्वासरावाच्या मृत्यूची वार्ता पसरवीत नि पराजयाच्या खोट्या कंड्या उठवीत सैन्याच्या पिछाडीला जेथे बाजारबुणगे उभे होते तेथे धावत जाऊन त्यांनी मारामारी आणि लुटालूट करावयाला प्रारंभ केला. आपल्या पिछाडीवर आलेली ही पठाणांची टोळी पाहून मराठ्यांचे मन गोंधळून गेले आणि आघाडीवर संग्राम करीत असलेल्या सैन्याला शत्रूचा आपल्या बाजूवरील मारा यशस्वी होऊन शत्रू सैन्य आपल्या पिछाडीला येऊन पोचले असे वाटले आणि आपला पराभव झाला अशा कल्पनेने जागा सोडून ते पळू लागले. अब्दालीचा ह्या दृश्यावर विश्वास देखील बसेना. आपला आता पूर्ण पराभव झाल्या वाचून राहत नाही अशा कल्पनेत तो होता. मराठ्यांनी उजव्या अंगाला, डाव्या अंगाला आणि मध्यभागी तिन्ही ठिकाणी यश मिळविले होते. आपल्या सैन्याने पळून जाऊ नये म्हणून अत्यंत कडक उपाय योजित पळणाऱ्या सैनिकांना कापून काढीत आणि अशा रीतीने आपल्या सैनिकांच्या सर्वसामान्य पलायनाचा प्रसंग कसा तरी कष्टाने थोपवून धरीत तो जवळ उभा होता. इतक्यात का कोणास ठाऊक पण मराठ्यांचे पिछाडीचे सैन्य भिवून जाऊन पळू लागलेले त्याच्या एकदम दृष्टीस पडले आणि त्याच्या या आनंदाला सीमा राहिली नाही. झालेल्या घोटाळ्याचा उलगडा झाला नाही
तोच अब्दालीच्या सैन्याने गोंधळलेल्या मराठी सैनिकांवर मारा चढविला. झाले. इतका वेळ तग धरून असलेला मराठ्यांच्या विरोधाचा बांध फुटून गेला. त्यांच्या उजव्या बाजूला आता युद्धाचे स्वरूप राहिले नव्हते, त्याचे पलायनात परिवर्तन झाले. पण अद्यापही मध्यभागी, जेथे भाऊ आणि त्यांचे निवडक अनुयायी जीवावर उदार होऊन आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे, जरीपटक्याचे रक्षण करीत होते, तेथे घनघोर संग्राम चालू होता. आपल्या तरवारीच्या प्रत्येक आघाताबरोबर आपल्या दोन्ही अंगांच्या शत्रू सैनिकांना कापून काढता काढता आणि आपल्या सैनिकांना लढा, मारा, कापा म्हणून प्रोत्साहन देता देता भाऊंचा घसा बसून गेला. शेवटी तोंडातून जेव्हा शब्द निघेना, तेव्हा मानेने खुणावून प्रोत्साहन देत त्यांनी मृत्यूच्या दाढेत आपला घोडा घातला. ते प्रत्यक्ष मरणाला कवटाळावयालाच चालले आहेत हे पाहून मुकुंद शिंद्यांनी एक क्षणभर त्यांच्या घोड्याचा लगाम धरावयाचे धारिष्ट केले आणि पदर पसरला. महाराज, आपण देवाचा पराक्रम गाजविला. वीरांना जे जे करणे शक्य आहे ते ते आपल्या सैन्याने केले आहे. तेव्हा आता परत निघून जाणे शहाणपणाचे नाही का होणार? भाऊंनी उत्तर केले, काय परत? सरदार, आपल्या सैन्यातले सर्व उत्कृष्ट वीर धारातीर्थी पडले आणि प्रिय विश्वास आपल्याला सोडून गेला हे आपल्या लक्षात नाही वाटते. मी एकेका सेनानायकाला नावाने आज्ञा केली आणि प्रत्येक जण माझ्या आज्ञेवरून शत्रूशी युद्ध करता करता मृत्युमुखी पडला. रणांगणावरून निघून जाऊन हे कृष्णमुख नानासाहेबांना आणि महाराष्ट्राला दाखवायलाही मी जिवंत राहणे कसे शक्य आहे? हाणा, मारा, शत्रूला जीव जाईपर्यंत कापून काढा, हीच माझी शेवटची आज्ञा. मुकुंद शिंद्यांनी आपल्या आवडत्या सेनापतींना प्रणाम केला आणि ते त्यांनी केलेल्या शेवटच्या आज्ञेप्रमाणे घोड्यावरून खाली उतरले. हर हर महादेवची गर्जना करीत त्यांनी आपली तलवार बाहेर काढली आणि शत्रू सैन्याच्या गर्दीत उडी घेतली. तरुण जनकोजी, विश्वासू यशवंतराव पवार, वीरा पाठीमागून वीरांनी त्यांचे अनुकरण केले. आणि भाऊ, त्यांच्या अंगात जणू युद्धदेवतेचा संचार झाला होता. ते तसे आत घुसले, युद्धाच्या घनचक्करात मिसळून गेले आणि आपल्या शब्दाप्रमाणे मरते वेळेही आपल्या राष्ट्राच्या मानरक्षणार्थ शत्रूंची शिरे कापून काढीत सुटले. पानिपतच्या समरभूमीवरील हिंदूंच्या वीरोत्तम मुख्य सेनापतीविषयी हीच गोष्ट जगाला कळली. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या दिव्य तेजाने आणि स्वतःच्या कर्तव्यपूर्ण निधनाने पानिपताला त्यांच्या राष्ट्राच्या ऐहिक हानीची भरपाई केली.